पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण कालपासून थोडा थोडा पाऊस सुरू झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी अद्यापही पुरंदर तालुका दुष्काळाच्या सावटातच आहे. पावसाच्या विलंबनामुळे खरीपाच्या पेरण्या ह्या लोंबकळल्या आहेत, खोळंबल्या आहेत. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने धडी मारली होती. पण कालपासून थोडा थोडा पाऊस सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी अद्यापही पुरंदर तालुका दुष्काळाच्या सावटातच आहे. पावसाच्या विलंबनामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पाभर धरून पेरणी सुरू केली. पेरणीवरील या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. पुरंदर तालुक्यात मागील 2 वर्षापासून दुष्काळाचं सावट आहे. अनेक लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि यावर्षी सुरुवातीला पाऊस पडला, पण त्यानंतर पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांनी पेरलेलं पुन्हा वाळून गेलं. आता पुन्हा एकदा पाऊस पुरंदर तालुक्यात आल्याचं पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांनी आपली पाभार झोपलेली आहे आणि शेतामध्ये बी पेरायला सुरुवात केलेली आहे. काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत. काय नक्की परिस्थिती आहे बाबा? पेरताय तुम्ही, पाऊस पडलाय का, वापसा आलाय का, काय सांगाल? आता वापसा म्हणजे जास्त पाऊसच झालेला नाही, पण आपला पेरायसारखा दिसतोय म्हणूनच पेरतोय. आता उगवले एवढे आशेने असं पेरणी चालली आहे. ह्याच्या पुढे काय आता पुन्हा पडतो का न पडतो ते तरी काय निसर्ग आहे. आणि याच्या अगोदर थोडा पाऊस पडला होता, त्याच्यावेळेस काही लोकांनी पेरणी केली होती, ते उगवलं का, काय झालं? काही निमारदे उगवले, निमारदे बाद झाले. म्हणजे उगवलंच नाही. म्हणजे आता जमिनीतच तसं राहिलेलं बी काय सांगता येते. आता पाऊस पडले उगवते का न उगवते. आता काय पेरताय तुम्ही? आता आम्ही भुईमुग, कुठं कडधान्य, घेवडा, उडीद, चवळी ही असली कडधान्य पेरतोय. मागच्या वेळेस पाऊस पडला होता त्यावेळेस तुम्ही काय पेरलं? त्यावेळेस सोयाबीन, भुईमुग पेरलेला आहे. हा, खरं तर आपल्या या भागामध्ये थोडासा पाऊस पडलाय, पाण्याची टंचाई तुम्हाला उन्हाळ्यात होती, टँकरने पाणी पुरवलं जात होतं. आता काय परिस्थिती? पिण्यासाठी विहिरीला पाणी आलंय? अजून पाण्याची वाढ नाही. काल पाऊस झालाय म्हणजे ही काय थोडासा पाऊस झालेला आहे. पेरासारखे ओले झालेत. पाण्याचा अजून पुरवठा नाहीच आहे, विहिरींना बी नाही. आणि अजून जास्त जर झालाच तर धरणं कोरडी पडल्यात, गाळ उपसून मोकळे झालेले धरणं मोकळी आहेत. पाणी काय अजून वगळलेलं असं नाही, कुठं साठलेलं बी नाही. तर पाणी आता जर झाला पुन्हा पाऊस तर मग नंतर होतं एवढं तेवढं विहिरींना पाणी लावण्याच्या. पण अजून तशी काय परिस्थिती नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा? चाऱ्याचं ते परिस्थिती आता किती आठे रोज इकडून तिकडून एकात. आता कालच्याला थोडंसं ऊस वाढ द्यायला लागले तेवढ्या आठवड्यात, पण ती कुणाला भेटते कुणाकडे नाही. जर्शी गायवाल्यांनी म्हणायचं मला त्या बैलवाल्या पोचायला जास्त म्हणजे आलं तर गुतव. कालच्याला थोडासा ऊस मिळला, एक मुळी जनावरा गणीस. अशी आहे परिस्थिती. तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहात करता इथं, काय सांगाल? परिस्थिती कशी काय सध्या पावसाची? परिस्थिती काय झालं, 15 दिवसापूर्वी थोडीशी ओलं होती. 15 दिवसानंतर उघडत आलं, मग पाऊसच नाही झाला. पाऊस नाही झाला. आता या 2-3 दिवसापासून पालखी जायचा योग आला की पाऊस पाणी पडायला सुरुवात होती. त्याच्या आशेने आम्ही आपलं सुरुवात केली. काल सुरुवात केली. काल पाऊस झाला, नुकतंच पेराय आलो या आशेने किंवा पाऊस पडेल, आणि काल पाऊस झाला म्हणलं आता आज आनंदाने आम्ही आता पेरायला आलोय. आणि इरेंदा वगैरे अजून पाणी बिणी नाही, सगळं अगदी टँकर कुठं काय अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता बळच कुठेतरी न्यायची, घरीच पाणी पाजायची, नळाला जे ग्रामपंचायत येईल किंवा त्या ग्रामपंचायतनं इरीमध्ये टँकरनी पाणी टाकायचं, असं एक चाललंय आपला कारभार. आता तुम्ही पेरतात एवढं, उगवून यायची खात्री आहे का? हो. आता त्यातून बी काय रान जनावर ह्या भुईमुगासारखी पिकं ठेवत नाही. आता जर चाललंय तर त्या सर्व जमिनीतनी काय कंपाऊंड नाहीत. कंपाऊंड असले तरी बी त्याच्याहून खालीवर करतात. आणि डोंगर भाग असल्यामुळे रान जनावर लय त्रास देतात. भुईमुगासारखी पिकं असू काही केलं तरी उदासून टाकायचं, हे असलं प्रकार लय चाललाय सध्या. आता आज पहिलं पेरलं ती कुठं उगावलं तर काय कुणाचं पाताळ केलं असं ईस काढून टाकते, काय खातंय. रान जनावर लय जास्त झाले डोंगर. रान जनावर म्हणजे कोणते कोणते? काय? डुकर, अजून काय? डुकरे, हरण हे आता समजा उगवलेत. आता मोर हे सारखे ती पक्षी वेगळे आहेत, पण डुकर फार मोठी लुसकाने. आम्हाला काही लोक तर अशी कटाळेत की पिकं करायला महाग झाल्या. इतक्या महागायचं. संत सोपन काकांचा पालखी सोहळा तुमच्या याच शेताच्या शेजारून मार्गावरून जाणार, काय सांगा? काय सांगणार, सोपन काकांना विनंती आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी वरून दाजा पडू दे, पाऊस पाणी होऊ दे, आम्हाला पीक पिकू दे, आणि आम्ही सुखी येतं सगळंच आहे. आता आम्ही तुमच्या वारीला येतोय, सगळ्या गोष्टी करतोय. वारकरी येणार येतात आमच्या घरोघरी, कोण पाहुणे राळत येतात, काय येतात. आम्ही मुक्कामाला त्यांना संध्याकाळी जेवण खावण अशा पद्धतीने आमचं चाललंय. जे ज्या गोष्टी आम्हाला येतात त्याला आम्ही तोंड देऊन आमचं चाललंय कारभार. ठीक आहे.
आपण पाहिलं की शेतकरी पुरंदरच्या दक्षिण भागातला जो शेतकरी आहे सध्या पुन्हा एकदा पेरणी करताना दिसतोय. पाठीमागच्या काळात थोडा पाऊस झाला होता, त्यानंतर अत्यंत पावसाने ओढ दिली आणि आलेली पिकंही निघून गेली. काही ठिकाणी दुबार पेरणी करायची वेळ आली. आता थोडासा पाऊस झाला आहे. स्वप्न काका आणि ज्ञानदेवांची पालखी सोहळा या मार्गावरून जाणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस येईल अशा भरोश्यावर ही पिकाची पेरणी ही केली जाते. त्याचबरोबर या शेतकऱ्यांना खरं तर हा डोंगर भागातला शेतकरी आहे आणि या डोंगर भागात शेतकऱ्यांना अनेक वेळा प्रशासनाकडून असं सांगितलं जातं की निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर निसर्गातले प्राणी हे तुमच्याबरोबर राहिले पाहिजेत. मात्र याच प्राण्यांचा त्रास देखील या शेतकऱ्यांना होतो आणि त्यामुळे यांची हातात आलेली पिकं कधी जात असतात तर कधी पेरलेली पिकंसुद्धा नष्ट होत असतात. शासनाने याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, पुरंदर.